आंबेगाव तालुक्यामध्ये आता जवळपास अजून जे ऊसाचं क्षेत्र आपलं शिल्लक आहे, म्हणजे येणारं जे टनेज आहेत ते जवळपास 1.5 लाख टन आंबेगावचा ऊस शिल्लक आहे अजून. त्याच्यानंतर जवळचे जे गट आहेत आपले कवठे गट, जांबूत गट, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऊसाचं क्षेत्र त्या ठिकाणी शिल्लक राहिले आहेत. आणि करंदी असेल तिकडं आता ऊस कुठं काही शिल्लक फार क्वचित राहिलेले आहेत का ज्यांना मनापासून वाटतं की आपला भीमाशंकरला गेला पाहिजे, भाव आपल्याला चांगला मिळतो तिथं. आणि एक जातेगाव गटामध्ये थोडंफार, नाही तर बाकीची सगळी तिकडची तुम्ही फिरके पटकन मारून या की शिरूर तालुक्यामध्ये आज ऊस शिल्लक राहिलेली नाहीत मोठ्या प्रमाणात. पण आंबेगाव मध्ये तुम्ही जर पाहायला गेलं, जुन्नर मध्ये पाहायला गेलं की ज्यांच्या भीमाशंकरला नोंद आहेत खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचे आहेत. आणि सुरुवातीच्या काळामध्ये शिरूर तालुक्यामध्ये जी जवळचे गट आहेत, कवठे गट असल, जांबूत गट असल, यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये टोळ्या देण्यात आल्या. नाही त्रास नाही त्यांना सांगायचं काही इकडे नाही तुम्ही परागला ऊस घेऊन जा, अशी पद्धत आहे.